जय हिंद मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या वर्दीसाठी साधना या यूट्यूब चॅनलवरती. आपण आज राज्यघटनेविषयी प्रश्न बघणार आहोत. तर त्यातला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना केव्हा लागू झाली? तर याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950ला लागू झाली. प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 4, भारतीय राज्यघटना तयार करणारी संस्था कोणती? तर भारतीय राज्यघटना तयार करणारी संस्था जी आहे ती संविधान सभा आहे. प्रश्न क्रमांक 5, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर संविधान सभेची पहिली बैठक ती झाली आहे 9 डिसेंबर 1946. प्रश्न क्रमांक 6, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 7, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 8, भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी किती कालावधी लागला? तर तो लागला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. काही ठिकाणी 17 दिवस पण दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 9, भारतीय राज्यघटनेची उद्देशिका कोणत्या शब्दाने सुरू होते? तर भारतीय राज्यघटनेची उद्देशिका कोणत्या शब्दाने सुरू होते? तर ती होते आम्ही भारताचे लोक. प्रश्न क्रमांक 10, भारतीय राज्यघटना जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे? लिखित राज्यघटना आहे त्याचं उत्तर आहे दुसरी. ती सर्वात मोठी भारताची लिखित राज्यघटना आहे. प्रश्न क्रमांक 11, भारत कसा देश आहे? तर भारत हा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हा देश आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत? तर भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार हे भाग 3 मध्ये दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 13, मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत? तर मूलभूत कर्तव्य हे जे आहे भाग क्रमांक, याचं उत्तर आहे राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्त्वे कोणत्या भागात आहेत? तर राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्त्वे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भाग 4. प्रश्न क्रमांक 15, भारतीय राज्यघटनेत सध्या किती मूलभूत अधिकार आहेत? तर भारतीय राज्यघटनेत सध्या 6 मूलभूत अधिकार आहेत. प्रश्न क्रमांक 16, भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये किती आहेत? भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये हे 11 आहेत. प्रश्न क्रमांक 17, भारतीय राज्यघटनेचा कलम 14 कशाशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेचा कलम 14 हा कायद्यापुढे समानताशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 18, शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर शिक्षणाचा अधिकार हा कलम 21A मध्ये दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 19, घटनात्मक उपायाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर घटनात्मक उपायाचा अधिकार हा कलम 32 मध्ये दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले राष्ट्रपती जे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 21, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 22, भारतीय राज्यघटनेचा संरक्षक कोण आहे?
तर भारतीय राज्यघटनेचा संरक्षण हा सर्वोच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतात किती प्रकारचे आणीबाणीचे प्रकार आहेत? तर भारतात आहे 3 प्रकारची आणीबाणी आहे. प्रश्न क्रमांक 24. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते? प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय आणीबाणी ही कलम 352 नुसार लागू होते. राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमावर लागू होते? तर राष्ट्रपती राजवट ही कलम 356 नुसार लागू होते. प्रश्न क्रमांक 26. आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते? तर आर्थिक आणीबाणी ही कलम 360 नुसार लागू होते. प्रश्न क्रमांक 27. भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व कोणत्या भागात आहे? तर नागरिकत्व ही व्याख्या दिलेली आहे, ती दिलेली आहे भाग क्रमांक 2 मध्ये. प्रश्न क्रमांक 28. भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात? तर भारताचे राष्ट्रपती हे निवडणूक मंडळ हे निवडतात. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. प्रश्न क्रमांक 30. लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? तर लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचे सदस्य निवडतात. प्रश्न क्रमांक 31. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 32. भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कोणाशी संबंधित होते? तर ते हे जम्मू काश्मीर. 370 कोणाशी संबंधित? जम्मू काश्मीर. 33. भारतीय राज्यघटनेतील कलम 368 कशाशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 368 हे घटना दुरुस्ती संबंधी आहे. भारतात सर्वाधिक प्रौढ मताधिकार किती वर्षापासून आहे? तर भारतात सर्वाधिक प्रौढ मताधिकार हा 18 वर्षापासून पुढे आहे. प्रश्न क्रमांक 35. भारतात मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आले? तर ती घटना दुरुस्ती आहे 61वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 36. भारतीय घटनेची प्रस्तावना किती प्रकारची न्याय सांगते? तर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ती जी आहे ती 3 प्रकारची न्याय सांगते. प्रश्न क्रमांक 37. प्रस्तावनेत कोणते स्वातंत्र्य नमूद आहे? तर प्रस्तावनेत विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म व उपासना हे स्वातंत्र्य नमूद आहे. प्रश्न क्रमांक 38. भारतीय राज्यघटनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीनुसार टाकण्यात आले किंवा ॲड करण्यात आले? तर ती घटना आहे 42वी. प्रश्न क्रमांक 39. 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? तर 42वी घटना दुरुस्ती ही 1976ला झाली. प्रश्न क्रमांक 40. भारतात संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? भारताने संसदीय शासन प्रणाली ही ब्रिटन यानी की इंग्लंड या देशाकडून स्वीकारलेली आहे. मूलभूत अधिकार कोणाकडून स्वीकारले आहेत? तर मूलभूत अधिकार हे भारताने अमेरिका या देशाकडून स्वीकारलेले आहे. प्रश्न क्रमांक 42. राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतले आहे?
निर्देशक तत्त्वे धोरणाची, तर ते आयर्लंडकडून घेतलेले आहे, त्याला आपण आयर्लिस म्हणतो. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतले आहेत? तर मूलभूत कर्तव्य हे जे आपण घेतले आहे हे रशिया म्हणजे माजी सोव्हिएत संघ यांच्याकडून घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 44. भारतीय राज्यघटनेची 8वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेची 8वी अनुसूची ही जी आहे ही भाषा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 45. सध्या 8व्या अनुसूचीत किती भाषा आहेत? तर सध्या 8व्या अनुसूचीत 22 भाषा आहेत. भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारची आहे? तर भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे किंवा प्रकारची आहे. प्रश्न क्रमांक 47. भारतीय राज्यघटनेतील सर्वोच्च कायदा कोणता आहे? तर भारतीय राज्यघटनेतील सर्वोच्च कायदा राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना किती आदर्श नमूद करते? किती आदर्श नमूद करते? तर ती न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता नमूद करते. प्रश्न क्रमांक 49. भारतीय राज्यघटना कोणाच्या नावाने सुरू होते? कोणत्या नावाने सुरू होते किंवा आम्ही भारताचे लोक या नावाने सुरू होते? भारतीय राज्यघटनेचा सर्वोच्च उद्देश काय आहे? तर भारतीय राज्यघटनेचा सर्वोच्च उद्देश न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करणे हा आहे. भारतीय राज्यघटनेचा सर्वोच्च उद्देश हा आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.